नमस्कार मित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। जर तुम्ही इयत्ता 5वी ते 10वी शाळेतील 15 ऑगस्ट भाषण स्पर्धा किंवा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रभावी, माहितीपूर्ण आणि सर्वांचे मन जिंकणारे भाषण शोधत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया आजचे दमदार स्वातंत्र्य दिनाचे भाषण। भाषणाची सुरुवात एका सुंदर चारोळीने। तिरंग्याच्या प्रत्येक रंगात त्यागाची आहे शान, तिरंग्याच्या प्रत्येक रंगात त्यागाची आहे शान, वीरांच्या अमर बलिदानाने उजळला हिंदुस्थान। स्वातंत्र्याची ही अमूल्य भेट जपूया मनापासून, स्वातंत्र्याची ही अमूल्य भेट जपूया मनापासून, भारत मातेच्या सेवेसाठी राहूया सदैव तत्पर होऊन। आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज आपण सर्वजण आपल्या देशाचा अत्यंत अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत। हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची भावना जागवणारा आणि आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण करून देणारा आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने जवळपास 200 वर्षांच्या ब्रिटिश सत्तेतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून नवजीवन सुरू केले। हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही। लाखो क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक आणि असंख्य सामान्य नागरिकांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले। त्यांच्या संघर्षामुळे आज आपण मुक्त भारतात श्वास घेत आहोत। इंग्रजांनी भारतावर दीर्घकाळ राज्य केले। त्यांनी आपल्या प्रशासनाचा विस्तार केला, अनेक संस्थानांवर नियंत्रण मिळवले आणि भारतीयांवर विविध प्रकारचे अन्याय केले। या अन्यायाविरुद्ध देशभरात असंतोष निर्माण झाला। हळूहळू स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली। 1857चा स्वातंत्र्य लढा हा इंग्रजांविरुद्धचा पहिला मोठा उठाव मानला जातो। त्यानंतर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। या संघटनेने देशातील जनतेला एकत्र आणण्याचे मोठे कार्य केले। महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि असहकार या तत्वांवर आधारित अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले। लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले। दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारवर भारताला स्वातंत्र्य देण्याचा दबाव वाढत गेला। अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। मात्र स्वातंत्र्यासोबत भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्रे निर्माण झाली। या काळात अनेक लोकांना स्थलांतर करावे लागले आणि अनेकांनी आपले प्राणही गमावले। स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाहीचा मार्ग स्वीकारला। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले। भारतीय संविधानाच्या निर्मितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशवासियांना संबोधित करतात। देशभरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते। स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे। देशाचा विकास, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक एकता आणि संविधानाचा आदर करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे। चला आपण सर्वजण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा करूया। स्वातंत्र्य हा वारसा आहे, जपूया तो अभिमानाने। स्वातंत्र्य हा वारसा आहे, जपूया तो अभिमानाने। भारत घडवू या नव्याने, प्रामाणिक कर्तृत्वाने। तिरंग्याची शपथ घेऊ, देशसेवेची ठेवू आण, तिरंग्याची शपथ घेऊ, देशसेवेची ठेवू आण। जय हिंद, जय भारत, हेच राहो आपल्या ओठांवरील गान, हेच राहो आपल्या ओठांवरील गान। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, आजचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण तुम्हाला आवडले असेल आणि तुमच्या शाळेतील भाषण स्पर्धेसाठी उपयुक्त वाटले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। अशाच सुंदर भाषणे, निबंध
माहितीपूर्ण व्हिडिओ आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक सामग्री पाहण्यासाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओंची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.